सूप कसं असावं हे घ्या. असं खूप असं पाणी पाणी नाही किंवा एकदम घट्टमुट्ट दाटसर नाही. सूप दाटसर नसावं, पाणी पाणी नसावं, पण एकसंध असावं. आणि हे सूप अगदी तसंच आपण तयार केलेलं आहे. आणि हे कॉर्नफ्लोअर न वापरता ज्वारीच्या पिठापासून केलं आहे. ज्वारीचं पीठ, भरपूर भाज्या, चवीला भारी रंगसुद्धा मस्त येतो. आणि लहान मुलं, मोठी माणसं, आजी आजोबा सगळ्यांसाठी हे अतिशय उत्तम आहे. डाएटसाठी वापरू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त असं ज्वारीचं सूप, ज्याच्यामध्ये भाज्यांचा भरपूर वापर केलेला आहे. चवीला छान लागतं. कॉर्नफ्लोअर न वापरता ज्वारी वापरतोय आपण, म्हणजे ज्वारीचं पीठ, त्यामुळं पौष्टिक सुद्धा आहे. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपण घेतलाय 1 छोटा चमचा बारीक चिरलेला लसूण, थोडंसं बारीक चिरलेलं आलं, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा भरून कोथिंबिरीची बारीक चिरलेली देठं, 2 ते 3 चमचे चिरलेला फरसबी, 2 ते 3 चमचे बारीक चिरलेलं गाजर, 1 छोटीशी बारीक चिरलेली शिमला मिरची, 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला कोबी. सोबतच आपल्याला लागेल पाव ते अर्धा टीस्पून काळी मिरपूड, 2 चिमूट हळद, चवीपुरतं मीठ, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि 2 ते 3 चमचे ज्वारीचं पीठ. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. आता आपल्याला पहिल्यांदा ज्वारीचं पीठ कालवून घ्यायचं आहे. जशी आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी करतो तशी ज्वारीच्या पिठाची स्लरी करायची. तर आपण काय करूया, थोडं थोडं ज्वारीचं पीठ घालू, पाणी घालायचं आणि याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. ज्वारीचं पीठ घातलं आहे. आता आपण काय करू, आणखी सगळं पाणी यामध्ये मी घालून घेते. आपली ही ज्वारीच्या पिठाची स्लरी तयार झाली. याला आपण बाजूला ठेवूया आणि लगेच सूप करायला घेऊ. आता सूप करण्यासाठी एक मोठं भांडं तापत ठेवलं आहे. सूपला फार तेल घालायचं नाही, अगदी 2 छोटे चमचे तेल मी घालते आहे. 2 चमचे तेल घातलं. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालूया बारीक चिरलेला लसूण. लसूण असा परतून घ्यायचा. आता आपल्याला ना संपूर्ण प्रोसेस मोठ्या आचेवरच करायची आहे, म्हणजे भाज्यांचा क्रंच छान राहतो. लसूण हलका परतला की बारीक चिरलेलं आलं घालूया, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीरीची कोळी देठं आपण आत्ता घालू आणि उरलेली परत घालू. आता मोठ्या आचेवरच याला एक अर्ध्या मिनिटांसाठी परतून घेऊ. लसूण आणि आलं आहे ना एकदम बारीक चिरायचं बरं का. पाहिजे तर आलं तुम्ही किसून घ्या, कारण सूपमध्ये मग ते लसूण दाताखाली छान लागत नाही. झालं, आलं आपण छान परतलं. आता सगळ्या भाज्या घालू. फरसबी, गाजर, इथं तुम्हाला आणखी एखाद दुसरी भाजी वाढवायची असेल तरी चालणार आहे, शिमला मिरची आणि कोबी. यामध्ये घालूया मिरपूड, थोडी आपण वरून टाकण्यासाठी ठेवू, मीठ चवीपुरतं. आता गॅस मोठा आणि याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर परतायचं नाही, नाहीतर मग भाज्या मऊ पडतात आणि मग चांगल्या लागत नाही. हलक्याशा कुरकुरीत असतील तर सूपमध्ये खायला मजा येते. मोठ्या आचेवर 2 मिनटं परतूया. भाज्या परतल्या. आता यामध्ये घालूया पाणी. तर पाणी किती घालायचं, भरपूर. सूप पातळच असावं. तर 1 कप पाणी आपण ज्वारीच्या पिठात घातलं, आणखी 5 कप पाणी आपण इथे घालूया आणि 5. थोडं मीठ आपण भाज्यांमध्ये घातलं, उरलेलं मीठ आपण वरून घालू, मिरपूड आणि अगदी थोडीशी हळद, 2 चिमूट. हळद नाही घातली तरी चालणार आहे. त्याचबरोबर उरलेली कोथिंबीरीची कोळी कापलेली देठं घालायची. याला आपण मिक्स करून घेऊया आणि आता गॅस मोठा करून मस्त एक उकळी आणूया. आणि हे बघा, सूपला मस्त खळखळून उकळी आली आहे. उकळी आली की गॅस कमी करायचा आणि आपण तयार करून घेतलेलं हे ज्वारीच्या पिठाचं मिश्रण यामध्ये घालायचं. व्यवस्थित गुठळ्या मोडल्या ना की मग ह्या मिश्रण आपण उकळताना गुठळ्या होणार नाही. आता रंग छान आला आहे ना. आता आपण काय करूया, हे पीठ घातल्यामुळे हे परत गार होतं. आता एकदम चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. एक उकळी आणायची आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं हे उकळून घ्यायचं. ज्वारीचं पीठ आहे ते शिजणं गरजेचं आहे, त्यामुळे एक 5 ते 7 मिनिटं याला उकळून घेऊ. आणि हे बघा, याला मस्त उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करायचा आणि याला 5-6 मिनिटं उकळून घ्यायचं. तर आपण काय करूया, उकळण्याच्या आधी यावर थोडीशी कोथिंबीर घालू, म्हणजे ना या कोथिंबीरीचा स्वाद पण या सूपमध्ये मस्त उतरेल. खूप नाही, 5-6 मिनिटं मंद आचेवर उकळूया, म्हणजे ज्वारीचं पीठ छान शिजलं जाईल. आणि हे बघा, 5 ते 7 मिनिटं सूप मस्त उकळलंय. आता बघा, हलका दाटसरपणा आलाय. जसा सूपला लागतो ना
तसाच दाटसरपणा आहे. एकदम पाणी पाणी पण नाही आहे किंवा खूप घट्ट पेजेसारखं नाही. सूप कसं असावं तर असं हे बघा इतकं पातळ असावं तेव्हाच जाऊन ते सूप होतं, नाहीतर मग ती पेज होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे सूप तयार केलंय. आता शेवटी परत थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आणि आपलं हे मस्त असं गरमागरम ज्वारीचं पीठ वापरून केलेलं, भरपूर भाज्या घालून केलेलं सूप तयार झालेलं आहे. याच्यात मी मुद्दामहून किंचितशी हळद घातली. आता कसं पावसाळा असेल किंवा थंडी असेल, हळद घातली की रंगसुद्धा बघा किती सुरेख आलाय, नाहीतर मग असा पांढरट रंग येतो. हलकासा तो कोथिंबिरीचा हिरवटपणा, हळदीचा तो पिवळसरपणा असा दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून मस्त रंग आलेला आहे. हे सूप गरम-गरम प्यायचं खूप भारी लागतं. कॉर्नफ्लोअर वगैरे काही घातलं नाही. डाएटसाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर तुम्ही पण या पद्धतीने तुम्ही जर काही वेगवेगळे सूप्स करता, तर तुमच्या त्या सूपच्या लिस्टमध्ये आणखी एक रेसिपी ॲड करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.